प्रसिद्ध असलेले सन्माननीय डॉक्टर विठ्ठलराव लांडेजी, दयानंदजी पाटील, महादेवजी गव्हाणे, सन्माननीय शिवराजजी मोठेगावकर सर, योगाचार्य विष्णूजी उथडा, तुकारामजी पाटील, आता यापैकी किती जण हजर आहेत ते मला कल्पना नाही, पण बाकीचे सर्वच मान्यवर, आमचे सहकारी सन्माननीय आबासाहेब पाटील, सन्माननीय यशवंतरावजी पाटील, आणि ज्याने आपल्याला या ठिकाणी निमंत्रित केलं ते माननीय रत्नाकरजी वाघमारे साहेब, संस्थापक अध्यक्ष माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य. या पुस्तकाचे म्हटलं तर नायकही आहेत, म्हटलं तर लेखकही आहेत, आणि म्हणून श्रीयुत बबनराव माने तडोळकर, त्यांचे सर्व कुटुंबीय, त्यांचे सर्व आप्तेष्ट नातेवाईक, त्यांच्यावर प्रेम करणारे पत्रकार क्षेत्रातले सन्माननीय अनाळेजी, वासे साहेब, भांगे साहेब, सर्वांची नावं खरं म्हणजे घेता येतील. आपण त्यांच्या पत्नी, दुसऱ्या पत्नी अनुसयाताई, आय एम नॉट रॉंग, आणि सर्व त्यांच्या कन्या, आणि सर्वांना घेऊन जाणारी सृष्टी जगताप, आणि मित्रांनो, दुःख बघणं आणि दुःख भोगणं याच्यामध्ये जमीन आसमानचा अंतर आहे. आज 12 तारीख आहे, 12 एप्रिल. 12 एप्रिल का निवडली? खरं तर ते 11 एप्रिलच निवडायला पाहिजे होती या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी, कारण कालचा दिवस पासून आपण महात्मा ज्योतिराव फुले यांची द्विशताब्दी देशभर साजरी करतो. महात्मा फुलेंचे सगळे गुण त्यांनी घेतलेत का नाही हा वादाचा विषय किंवा चर्चेचा विषय असू शकतो, पण शिकलं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. ह्या काही भूमिका ज्या होत्या, हा गुण त्यांच्यामध्ये कळत न कळत उपजत आलेला आहे. आणि मग एवढ्या मोठ्या माणसाची सगळी गुण घेता येत नाही, शक्यच नाही कोणालाही. त्यांनी पुन्हा जन्म घेतला तरी परिस्थिती बदलली आहे. जसंच्या तसं त्याला हा समाज जगू देईल का नाही सांगता येत नाही, पण एक तरी झलक, एक तरी गुण, त्यांचा प्रयत्नवाद आणि त्यांचं शिक्षणाचं महत्व ते स्वतः शिकू शकले नाहीत, पण कुटुंबातल्या सगळ्या, विशेष करून मुलींना शिक्षित करण्याचं काम जे सावित्रीबाई फुलेंनी केलं होतं, त्यांच्या पुस्तकात हा कुठेच उल्लेख नाही आहे. ते आपण समजून घेतो. मला तर दिसला नाही, मी जरा घाईघाईत वाचलं, ते असू शकेल कुठे शोधलं तर, पण उल्लेख करण्यापेक्षा जगणं महत्वाचं आहे. हे चित्र मला त्यांच्या ह्याच्यात दिसून येतं. टायटल का असावं वगैरे हे तर सांगितलं की कुणाला जरा अवघडल्यासारखं वाटतं पुढच्या पिढीला, कारण आता ते प्रतिष्ठित झालेले आहेत. पण असं जगणं कुणाच्याही नशिबी येऊ नये. पण दुर्दैवानं त्यांच्या आई वडिलांपासून ती सुरुवात झालेली भगवंताच्या मंदिरामध्ये भीक मागावी लागली. आता भीकेची मोठी गंमत आहे. गरिबांना मागितलं तर ती भीक असते, जरा भगवे कपडे घालून बघितलं तर भिक्षा असते, विशिष्ट वर्गात जन्म झाला तर ती माधुकरी असते, 4 टोळकं जमून कुठं पावतीची बुक घेऊन गेले की ती देणगी असते, जरा पुढारी झाला आणि पोलिसला फोन केला की तो हप्ता असतो. आणि आम्ही जे दर 5 वर्षाला दारोदार जातो, मत मारतो, हे सुद्धा एक प्रकारचं प्रतिष्ठित म्हणून तुम्ही एकटे ठिकाणी कुठल्याही क्षेत्रामध्ये, त्यातल्या त्यात आम्ही राजकारण ही उच्च दर्जाचे भिकारी आहोत. गंमत वाटली मला, म्हणजे तुम्ही जसं म्हटलं की निर्भीड आहेत, बाहेर माहितीच नव्हतं. प्लॅटफॉर्मवरती झोपावं लागायचं, पायपामध्ये झोपावं लागायचं, कधी कुत्र्याने जागा धरली तर मग ती दुसरीकडे झोपावं लागायचं. पुस्तक वाचलंय का नाही? पुस्तक
वाचलं की नाही. आणि म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं आहे, ओघवती भाषा आहे, अलंकार एकीकडनं तिकडनं आणलेली उदाहरण नाहीत. एक दोन शब्दामध्ये अप्पा माळे असेल, दगडू पाटील असेल, की माणसं सहज डोळ्यासमोर उभी राहतात. ती कशी, त्याचं फार अनावश्यक वर्णन नाही आहे. आणि म्हणून हा सगळा संघर्ष दुर्दैवाने त्यांच्या वाट्याला आल्याच्या नंतर आपण सगळे ऐकून आहोत की शाळेत काय येत नाही म्हणून मास्तर मारणारे आपल्याला माहिती आहे. तुला शाळेत यावंच लागेल, नाही आलं असतं तरी तुला उचलून आणलं जाईल म्हणून. पण ह्यांचं दुर्दैव बघा, का शाळेत येतो म्हणून एका मास्तराने त्याला मारलं. न येणाऱ्या मुलाला आई वडिलाच्या घरून उचलबांगडी करून शाळेत आणलं जात होतं. वर्गात काय बसले म्हणून उचलबांगडी करून वर्गाच्या बाहेर घालवण्याचं काम यांच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे. याच्यापेक्षा आणखीन उलट काय असू शकतं. तब्येतीची त्यांनी एका ठिकाणी माझे आजार म्हणून लिहिलं, त्याच्यामध्ये माझ्या लक्षात आलं की 11 वर्षापेक्षा अधिक काळ त्याचं कुपोषण झालं. त्याचे आतडे आणि त्याचं ते बॅक्टेरियल इन्फेक्शन होणं आणि 11 वर्षापर्यंत जी काही गोष्टी होत होत्या कळत न कळत, ते साहजिक होते खरं म्हणजे. ह्याच्यापेक्षा ते जगलेच कसे ह्याचं आश्चर्य वाटतं. आणि मग कटुतर विश्वास की जाको राखे साईया मार सके ना कोई, असा आहे. तिची मन माहिती आहे ना आपल्याला, बार न बाका कर सके जो जग बेरी होईल. ईश्वर ज्याचं रक्षण करतो. आणि म्हणून हे गुण केवळ शाळेमध्ये पहिलू पाडायचं काम केलं जातं. मुळामध्ये ते तुमच्यामध्ये सतत असलं पाहिजे. रागी बागी पारखी असे काही शब्द आहेत की हे शिकून येत नाहीत. तुमच्या अंगामध्ये संगीत यायचं असेल तर ते उपजत असावं लागतं. पण बऱ्याचदा मोठ्या संगीतकाराची मुलं संगीतकार होतातच असं नाही. पारखीपणा जो असतो, परख माणसाची, हा सुद्धा उपजत गुण आहे. आणि बंडखोरी, ते छत्रपती शिवाजी महाराज व्हायचं असेल, बाबासाहेब आंबेडकर व्हायचं असेल, महात्मा फुले व्हायचं असेल, अन्यायाच्या विरोधात मध्ये लढण्याचं, हे सुद्धा उपजतच असावं लागतं. आणि मग त्यांच्यातलं काय मला दिसलं की एवढ्या सगळ्या पुस्तकामध्ये देवाला कुठं दोष दिला नाही. उलट देवाला त्याने काय मागितलं असेल, तर मला कुठे पैसे सापडू देऊ नकोस, मला कुठं सोडं सापडू देऊ नको, ज्याने त्याच्यामुळं माझी नियत बदलेल. या सगळ्या हालापेष्टीमध्ये सुद्धा तत्वापासून दूर न गेलेला माणूस असा अवलिया म्हणजे बबनराव, हे आपण त्या ठिकाणी सांगतो. तुमच्या माझ्या कोणाच्याही जगण्याला मूलभूत बैठक असावी लागते. ह्याच्यासाठी खूप श्रीमंताच्या घरात जन्मावं लागतं असं नव्हे. तुम्ही गरीबाच्या घरात किंबहुना ज्याला कसलंही बॅकग्राऊंड नाही, खाली जमीन वर आकाश, कळत न कळत ते जे काही जीन्स मध्ये आलेलं होतं. दुर्दैवामधल्या काळामध्ये त्यालाही मान्य आहे की काही गोष्टी ज्याला आजच्या कायदेशीर भाषेमध्ये आपण अवैध असे म्हणतो, ही गोष्टी कराव्या लागल्या. कराव्यात का करून हा एक वेगळा विषय झाला. मरता क्या न करता असं कधी कधी होतं नाही, असं नाही. पण म्हणून त्याचे जस्टिफिकेशन करत नाही आपण. पण दुर्दैवानं जावं लागलं तिथेही तरी कुठे लपवलेलं नाही. आणि मग लहान लहान गोष्टीपासून मिळेल ते काम, कधी तक्रारच नाही विषयाची. अनेकाच्या घरी केवळ आश्रय मिळतो, झोपायला जागायला मिळते, 2 वेळेचं जेवायला मिळतं म्हणून पहाटेपासून पडत ती कामं करण्याचं तक्रार न करता या सगळ्यातनं त्यांना दुर्दैवाला जावं लागलं. ह्याच्यातनं हे व्यक्तिमत्व घडत गेलं. पंक्चर काढण्यापासून, दुकान टाकण्यापासून, वेगवेगळे व्यवसाय करण्यापासून, जेव्हा संधी मिळेल, चिकाटी एवढी, तेवढाच प्रेमळ माणूस. केवळ लेखक नाही, कविता पण त्यांनी केली आहे त्यांच्या पहिल्या पत्नीच्या ह्याच्याबद्दल. त्यांना गांधारी असं त्याने एक प्रेमाने नाव दिलंय आणि ती तुलना त्या ठिकाणी केलेली. आमच्या अंशातल्या ह्या भगिनी अनुसाताई, इफ आय एम नॉट रॉंग, आठवडाभर प्रयत्न केला. का प्रेरणा निर्माण झाली, ज्या माऊलींना आपल्याला लग्नच करायचं नाही, कारण ह्याच्यावर फक्त एकच देवाचा फोटो आहे, तो म्हणजे दत्तात्रयाचा. बाकीचा कुठला फोटो मला दिसत नाही. त्या भक्त आहेत. आणि त्या मुलीने आता भाषण केलं त्यांच्या कन्येने की आमचा सांभाळ, म्हणजे जन्म जरी एका आईने दिला असला तर सांभाळ आमच्या दुसऱ्या आईने केलं. तिच्या संस्कारामुळे आम्ही सगळे शिकलो आणि मोठे झालो. त्या माऊलीला नमस्कार केला पाहिजे. हे सुद्धा एक वेगळंच आहे. सिनेमात सुद्धा घडत नाही.
आणि हे सगळं करत असताना दैवावर आणि देवावरती कधी त्यांनी राग व्यक्त केलेला नाही. हे दैववादी नाहीतच, हे प्रयत्नवादी आहेत. हे दैववादी नाही आहे. तुम्ही आम्ही सगळे जरा सेफ झालो की दैववादी होतो. कधी कधी असं वाटतं की कमी असणं किंवा काही नसणं शिवाय माणसाचं खरा गुण कळत नाही. दगडू पाटलाच्या मुलाला त्यांनी म्हणलं संत माणूस आहे म्हणून. असेल तो बिचारा, त्याच्याबद्दल काही माझं म्हणणं नाही. दोन प्रकारचे संत असतात. एक सक्रिय संत असतात आणि दुसरे निष्क्रिय संत असतात. महात्मा गांधी गाडगे बाबांना जर आपण संत म्हणायचं असेल, आता ते ह्युमन आहेत, स्वतःला काही संत म्हणत नव्हते, ते सगळे सक्रिय संत होते. त्यांच्यातलं जे संतत्व स्वभावातलं होतं ते त्याच्या कामाला त्यांनी लावलेलं होतं. गाडगे बाबा पहिल्यांदा गाव झाडायचे. आणि निष्क्रिय संत हे वेगळे, जे आता आपण पाहतो अलीकडं, ते करायचं काहीच नाही. ठीक आहे, तो काही टीकेचा विषय नाही. ह्या सगळ्या फार देवदेव कुठे केलेलं कुठे दिसत नाही. त्यांच्या पद्धतीच्या कामाला सोलापूरला जाताना तुळजापूरला उतरून एकदा दर्शन घेतलेलं दिसतंय एका ठिकाणी. एका ठिकाणी दिसतंय मला ते. आणि म्हणून या पद्धतीची विचारसरणी, त्यांचं कौतुकच एवढं आहे. प्रेमळ माणूस आहे. स्वतःला कुटुंब असूनही कुटुंबाचं प्रेम मिळालं नाही, सहवास मिळाला नाही. पण ज्याच्या नंतर मात्र एक चांगला कुटुंब प्रमुख म्हणून आपले नातू असोत, आपले नाते असोत, या सगळ्याला शिकवलं. आणि शिक्षणाचं महत्व काय हे यांच्याकडून समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला मला जरी कळत असलं तरी, ज्यांच्याकडे 100-200 एकर जमीन होती त्याची पोरं आज काय करतात बघा. त्यांची परिस्थिती बघा. दोष परिस्थितीचा नाही आहे, दोष मानसिकतेचा आहे. पण ज्याच्याकडे नाही ती कशी पुढे आली. पॅन्ट रफू करून शिकणारी मुलं, आईवर प्रेम करणारी आणि पुढे ख्यातनाम डॉक्टर होणारी मुलं, एकच पॅन्ट रफू करून घालणारी, पण त्यांनी कधी गरिबीचं भांडवल केलं नाही. तुमच्या लेखामध्ये कुठं गरिबीचं भांडण दिसलं नाही. दुसऱ्याच्या दुकानात राहून दुकान झाडण्याचं काम, दुकान उघडण्यापासून दुकान बंद करण्याचं काम करणारी माणसं आपल्यामध्ये आहेत, पण त्यांनी त्याचं कधी भांडवल केलं नाही. ही सगळी प्रयत्नवादी माणसं होती आणि आशादायी माणसं होती. ज्याला सगळ्या तो आत्महत्या करायला लागलाय, ज्याला काहीच नाही ते खंबीरपणे परिस्थितीच्या समोर उभे राहिलेले आहेत. कुणाची बाजू घ्यायची जर ठरली तर मी अशा मंडळीची बाजू घेईन, हा आदर्श तुम्ही घेतला पाहिजे. आणि म्हणून ह्या पुस्तकाचं वेगळेपण आहे. पुस्तक एवढ्यासाठी वाचलं पाहिजे की जगण्याची उमेद काहीही नसताना जर हा माणूस आपल्या पद्धतीनं ज्या आडवाटा येतील, एका काळ्या नावाच्या पारद्याचाही उल्लेख आहे, त्याची तारीफ केली. किती माऊली ह्याला कशी रात्री उशिरापर्यंत, तेव्हा त्यांच्या वेगळ्या कामासाठी रात्री अपरात्री जावं लागत होतं सायकलीवर, तेव्हा मसनवाट्यापर्यंत पाठवायला येणारी, लक्षात, ह्याही गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की काय ह्या पुस्तकाचं प्रकाशन मी स्वीकारलं. बहुधा मी जातच नाही कुठे. पुस्तकाचं प्रकाशन म्हणलं की अंगावर काटा येतो, कारण नसलेलं लिहिलं जातं. इथं असल्यानं कमीत कमी लिहिलंय, समजून घ्या. दुसऱ्या पुस्तकात नसल्यानं अधिक लिहिलं जातं. इथं त्यांनी मर्यादा पाळली, कारण ज्याने विश्वासाने यांच्याशी वागले त्याच्याशी विश्वासघात होईल म्हणून. आणि त्याच्यामधून मग माणुसकीचं दर्शन घडतंय. तर अशी ही माणसं आहेत. प्रेरणा पुढे घेतली पाहिजे. आपला व्यवसाय छोटा मोठा चुकीचा सुद्धा व्यवसाय असेल तो पाणी न मिसळता केलं. लोक तर दुधात पाणी मिसळायला विसरत नाही, ह्याच्यात काय नाही. हे स्पिरिट आहे, ही मूल्य मूल्य म्हणजे काय. पैसा आहे, पैशात मूल्य मोजलं जात नाही. तुमच्या चारित्र्यामध्ये मूल्य असलं पाहिजे. पैसा तुमच्या मागे धावत येत राहतो. वस्तूचं मूल्य नाही आहे, व्यक्तिमत्वाचं मूल्य आहे. आणि हे यांच्या याच्यामधून मला ते दिसून आलं. किती बोलावं असं नाही, मी तर अजिबात बोलायचं नाही असं ठरवलं, थोडक्यात बोलून निघून जायचं. पण मी सर्व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या
पद्माकर वाघमारे जे असते सगळे सहकारी आहेत आपण आज सगळ्या, की एक समाजातला एक माणूस पुढे येतो. मी समाजाच्या कामाला संकुचित मानत नाही. सुरुवात तर सामाजिक कामातच करायची असते. जर तुम्ही तुमच्या समाजाला नाही देऊ शकत नाही तर जगाला काय नाही देणार आहात. त्यामुळे त्याला कोणी मी वेगळ्या अर्थाने पाहत नाही. आपण तेवढं जरी केलं, एवढंच आहे की समाजामध्ये मात्र बंधुभाव आपल्याला ठेवायचा आहे. कधी कधी फुल्यांचं घ्यायचं तेवढं घेतो, बाबासाहेबांचं घ्यायचं तेवढं घेतो, छत्रपतींचं घ्यायचं तेवढं घेतो, फोटो लावतो, हार घालतो, अमका करतो, तमको करतो. पण महात्मा फुलेंनी लढा दिला कशासाठी? कुठल्या विचारसरणीने त्यांना त्रास दिला, कुठल्या विचारसरणीने ते केलं. हार ह्याला घालतो, मत दुसऱ्याला देतो. हे चित्र कधी कधी आम्हाला अवघड दिसतं. डबल स्टँडर्ड ज्याला म्हणतोय, डबल स्टँडर्ड तिथं नाही आहे, हे तुम्ही समजून घ्या. माझ्या हातून काही गोष्टी, काही व्यवसाय झाले, त्यांनी पुढे सांगितलंय मला, नाही हे नाही करायचं. तुमच्या त्या शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये तुम्ही कसं वागायचं, अवैध धंदे करायचे नाहीत, मजबुरीने तुम्हाला करावे लागले तर ते करायचे नाहीत, हाच मेसेज तुम्ही तुमच्या याच्यामधून दिलेला आहे. आणि म्हणून हे वेगळेपण आहे. तेव्हा माझ्या सहित सगळ्यांनी जर डबल स्टँडर्ड सोडून दिलं, एक लाईन, दॅट्स ऑल, काय त्याच्याबद्दल मूल्याधिष्ठित अशा प्रकारचं वागणं, अशा प्रकारचं जगणं आणि त्याबद्दल कमीत कमी बोलणं, कृतीतून ते दाखवून देणं, हे सगळं काम त्याने त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून खूप आहेत त्याच्यामध्ये. एवढी सहज भाषा आहे की पुस्तक हातात घेतलं की ठेवावं असंच वाटत नाही. काही नाही वेगळे फ्लो जो म्हणतोय की एका म्हणजे काय म्हणतात त्याला, की ख्यातनाम लेखकाला सुद्धा जमेल का नाही असं, अशा पद्धतीचे ती सगळं भाषा आहे. पुनरावृत्ती नाही आहे, काहीतरी भलतच त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न केला जाणे. आणि म्हणून या पुस्तकाच्या प्रकाशनामध्ये या निमित्तानं तुम्हाला समजून घेता आलं. याचा अर्थ तो एक छोटा भाग आहे म्हणून पूर्ण व्यक्तिमत्व कळलं असं मी म्हणणार नाही, पण त्या व्यक्तिमत्वाच्या मूलभूत काय गोष्टी त्या घेतल्या. बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या सोडून घ्या, पण येणाऱ्या पिढीने त्यांचं धैर्य, त्यांची चिकाटी, त्यांचा प्रयत्नवाद, आणि काही झालं तरी कोणालाही नाव ठेवायचं नाही किंवा नशिबाला दोष देतही बसायचं नाही. सतत प्रयत्नशील राहणं, सतत काम करत राहणं. काय ध्येय होतं? ध्येय गाठायचं असेल, काही ध्येय नव्हतं. जेवायला मिळतं का नाही, आज कुठं काही खायला मिळतं का नाही, याचा शोध होता फक्त सुरुवातीच्या काही वर्षामध्ये. पण ते त्यांनी ते लिहिलं. ते तुमच्याबरोबर मी त्या देवळात फिरलो, तुमच्याबरोबर मी त्या रेल्वे स्टेशनवर वाचताना होतो, तुमच्याबरोबर मी बघितलं की केळी कोण साल पेटला असताना तो पोरगा कसा काय पडत असेल म्हणून. कारण ते चित्र उभं करण्याचं एक माझे मानसिक स्वभाव आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून हा सगळा प्रवास जो काही पुस्तकाचा आहे, जो काही त्याचा वेळ लागला, मला काही महिना दीड महिना लागला नाही वाचायला. रात्रीच हाती घेतला आणि सकाळी विषय संपवला. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तेवढा वेळ मी तुमच्या सहवासामध्ये होतो. आता तेवढाच वेळ नाही, त्यातले महत्वाचे मुद्दे कायमभर मला जे काही उर्वरित आयुष्य आहे तिथे ते आठवण करत देत राहणार. ही बबनराव एक प्रकारची या पुस्तकाचं एक प्रशस्ती आहे. मी अधिक बोलणार नाही, मान्यवरांना बोलायचं. ऐका, थांबा, आपण कृपा करून समजून घ्या सगळं. नुसतं मी आहे किंवा खासदार साहेब आहेत म्हणून थोडीशी आमची अडचण होती. खरं तर मी एका नाव सांगायला हरकत नाही, कलेक्टर मॅडमना त्यांनी वेळ मला दुपारी 12 ते 2ची मागितली होती भेटायला. सतीच्या भेट काही नाही जात, त्यांची ट्रान्सफर तर झालेलीच आहे. एक जस्ट भेटूया, ग्रॅटिट्यूड वगैरे म्हणून 11 वाजता कार्यक्रम आहे. आमचे जे मित्र आहेत त्यांना अभिजितलाच म्हटलं, अभिजित जरा विचारून घे, मला कार्यक्रम आहे. फार फार तर 15 मिनिटं मी लेट जाऊ शकेन, पण मग त्यांनी ते वेळ ऍडजस्ट केली. ते म्हणाले काय हरकत नाही, मी बरोबर शार्प 10:30 येते. ते 10:30 आल्या, भेट झाली, चहा पाणी झाले, ते गेल्या आणि 10-15 मिनिटं उशीर पण इथे येता आलं आपल्यामध्ये. तेव्हा या सगळ्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. हे पुस्तक सर्वांनी वाचावं, समजून घ्यावं आणि नेमकं चांगलं काय ते घ्यावं, एवढंच या निमित्ताने या ठिकाणी सांगतो. त्यांच्या सर्व कुटुंबियांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. तुम्ही शिकला, पुढची पिढी शिकते आहे
आणि केवळ आता नोकऱ्या लागत नसल्या तरी कुठल्याही व्यवसायात गेलं तर मूल्य सोडू नका, मूल्याला धरून काम करा. तुम्ही राजकारणी असाल, तुम्ही शेतकरी असाल, तुम्ही डॉक्टर असाल, व्यापारी असाल, किंवा दुर्दैवाने असं कोणाला तर येणार नाही, पण आलात तरी तिथं तुम्ही असाल, तुमच्यातला माणूस जिवंत राहायला पाहिजे, तुमच्यातली मूल्य जिवंत राहिली पाहिजेत. हेच जगणं आहे आणि अशाच पद्धतीच्या जगण्याला जीवन म्हणतात. तर हे त्यांच्या वाट्याला आल्याबद्दल मी आजच्या त्यांना शुभेच्छा देण्याचं काही कारण नाही, पण तुम्ही त्या पुढच्या पिढी घडवत आहात, तुमचे नातू तुम्ही तयार करतात, नातींना तुम्ही शिकवतात. सृष्टीने तरी चमक आपल्याला त्या ठिकाणी दाखवून दिलेली. बेटा तुम्ही खूप चांगलं या ठिकाणी बोलला. तुमच्या त्या कार्यक्रमालाही मी आलो होतो, भेट दिलेली होती. आणि पद्माकरवांचा नेहमीच आग्रह असतो, फासे साहेबांचा नेहमीच आग्रह असतो की मी यावं, तुम्ही मला प्रेमाने बोलवता. त्यामुळं आजच्या कार्यक्रमामध्ये या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो आणि माझे लांबलेलं भाषण या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. हे भाषण असंच लांबत